भाजपच्या खेळीनंतर धुळे लोकसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध पाटील सामना रंगण्याची चिन्ह आहेत। धुळ्यात भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना जर डच्चू मिळाला तर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धुळ्यात आले असता त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीला आमदार कुणाल पाटील हे उपस्थित नसल्याने ते भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झालाय। कुणाल पाटील यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जर देण्यात आली तर महाविकास आघाडीतर्फे शरद पाटील यांना उमेदवारी मिळू शकते अशी चिन्ह आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील विरुद्ध पाटील असा सामना रंगू शकतो। उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्व अधिकार केंद्रीय निवड समितीला आहे। तोपर्यंत अनेक अफवा चालू राहतील आणि मी सहसा अफवांवर बोलत नाही। माझा स्वतःवर विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे, माझा नेत्यांवर विश्वास आहे। 10 वर्षापासून जी विकासाची कामं या धुळे लोकसभा मतदारसंघात केलेले तर मला निश्चितच आशीर्वाद मिळेल। एक चर्चा किंवा एक सूर असा आहे की ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढावी आणि त्या ठिकाणी शरद पाटील यांनी म्हणजे मी स्वतः उमेदवारी करावी अशा प्रकारचा एक सूर जनतेतनं आलेला आहे। काही वृत्तपत्रात त्याच्या बातम्या आलेल्या आहेत, परंतु आमची महाविकास आघाडी पक्की आहे। जर ही जागा काँग्रेस लढत असेल तर आम्ही काँग्रेसला सक्षमपणे साथ द्यायला तयार आहोत।